आपल्यासोबत MIMचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आहेत. इम्तियाज सर, तुमची नगरची सभा झाली किंवा इतरत्र जे काही धार्मिक मुद्दे समोर येतात त्यामुळे कुठेतरी राज्यामध्ये हिंदू मुस्लिम वाद किंवा धार्मिक वाद विकोपाला जातोय असं वाटतं? फक्त आता सध्या चालू असं वाटत नाही. अनेक वर्षापासून हे सुरू आहे. आणि जेव्हा जेव्हा निवडणूक येते तर ते त्याच्या पिकाला जातं, ते एक्स्ट्रीमवर जातात. ते निवडणूक आली तर पण मग आता नगरची घटना, तिथं लाठीचार्ज झाला, वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळी काढण्यात आल्या, आय लव्ह मोहम्मद, त्याला प्रत्युत्तर म्हणजे आय लव्ह महादेव. आणि नगरचं तर तुम्ही बघतच आहात की वेगवेगळे मुद्दे समोर येतात, त्याबद्दल काय सांगा? आय लव्ह म्हटलं ना, प्रेमाचा संदेश दिला ना. आता प्रेमालाही विरोध करणार का? करा. मी कोणाशी प्रेम करतो हे माझं आउटलुक आहे. तुम्हाला ज्यांच्याशी प्रेम करायचं आहे त्याच्यामध्ये काही वाद घालण्याचा हे नाही आहे. आणि जे काही घटना घडली होती तिथे पोलिसांनी कारवाई केलेली आहे. खूप युवकांना अरेस्ट केलेला आहे. ते नको व्हायला पाहिजे होते. दुर्दैव आहे जे झालेली घटना जे आहे. नियम सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांसाठी पोलिसांनी नियम बरोबर ठेवून मी काही चुकत असेल तर माझ्यावर तुम्ही बिनधास्त कारवाई करा. आणि दुसरेही काही चुकत असेल तुम्ही नाही करत आहे म्हणून हे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहे. नितेश राणे जे आहेत, सध्याची त्यांची तुम्ही भूमिका पाहताय, त्यांची जी वक्तव्य समोर येत आहेत किंवा मुस्लिमांकडून बॅनरबाजी झाली किंवा कुठले काय झालं, जर जी वक्तव्य समोर येतात तर काय वाटतं तुम्हाला नितेश राणेंच्या, खास करून ते बोलतात त्यावर? ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही. त्यांना माहीतच नाही आहे की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते करके उसमें. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि त्यांचं जे बोलण्याची पद्धत, त्यांचं कार्य जे आहे ते टोटली नॉर्थ आणि साऊथ असतं ना, एक्झॅक्टली टोटली ऑपोजिट आहे. तर ते जेव्हा जे बोलत आहे, जेव्हा ते जे काम करत आहे, ज्या प्रकारची ज्या भाषेचा वापर करत आहे, मला हात जोडून विनंती आहे, एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना वाचा तुम्ही. वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की ते कोण होते. आणि आपण वारंवार हे म्हणतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहे करके उसमें नाही. अशा प्रकारचे मावळे ठेवलेच नसते छत्रपती शिवाजी महाराजांनी उसमें. नितेश राणेंना काढून टाकलं असं शिवाजी महाराजांनी सैन्यातून, असं म्हणायचं तुम्हाला? नक्की. म्हणजे त्यांना जवळ पण नाही केले असते. कारण त्या माणसाचं काय कार्य होतं. 18 पगड जातींना सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा जे राजा होता, त्या राजाच्या कार्याला आपण छोटा करत आहे अशा प्रकारचे वक्तव्य करून आणि वारंवार सांगून की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आहे करके उसमें. अरे